भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड, त्यामधील पाठ भाग तिसरा, त्यामधील पाठ दुसरा, लोभ आणि तृष्णा. लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका. त्यांच्या आहारी न जाणे, त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवनमार्ग आहे. धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना शमत नाही. सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे. जो स्वर्लोकीच्या कामभोगातही आनंद मानित नाही, जो तृष्णेचा क्षय करण्यात सदैव रत असतो, तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय. लोभातून दुःख उत्पन्न होते, लोभातून भय निर्माण होते. लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते. जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो, तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाऱ्यांचा द्वेष करू लागतो. जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते. म्हणून माणसाने कशा संबंधीही आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतीही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही, त्यांना कोणतीच बंधने नसतात. कामभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते. जो कामभोगासक्त नाही, त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही. आसक्तीमुळे दुःख आणि भय ही उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे, त्याला दुःख नाही, भय नाही. कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते, कामुकतेपासून भय उत्पन्न होते. जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे, त्याला दुःख नाही, भय नाही. लोभापासून दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभमुक्त आहे, त्याला दुःख आहे, दुःख नाही. जो लोभमुक्त आहे, त्याला दुःख नाही, भय नाही. जो शीलवान व प्रज्ञावान आहे, तो न्यायी आणि सत्यवादी आहे. जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे, अशा पुरुषांवर लोक प्रेम करतात. पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आप्त मित्र आणि हितेशी स्वागत करतात. त्याचप्रमाणे ह्या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्यात्माचे सत्कर्म आप्तेष्टांप्रमाणे त्याचे स्वागत करते. आता इथं एकच लाईन सांगतो मी का लोभ आणि तृष्णा याच्या आहारी जाऊ नका म्हणते. त्याच्या आहारी जाणे हा बौद्ध जीवनमार्ग आहे. तर याच्यावर बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे ते मिळवण्यासाठी बा काही करील. ह्या दोन गोष्टी मनुष्याने हिंसा करते, द्वेष करते, लोभ करते आणि मोह करते. ह्या दोन गोष्टी पूर्ण करण्यासाठी, लोभासाठी आणि तृष्णेसाठी हिंसा होते, भांडणं होते, नासोडा होते, हानी होते, भयंकर. तो अति डुबलेला आहे त्याच्यामध्ये. याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. याच्या दोऱ्या आपल्या हाती असल्या पाहिजे. ज्याच्या दोऱ्या हाती आहे तो त्याच्यापासून घातपात होणार नाही. आणि अधिक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे का आपल्या मनात करुणा किती आहे, म्हणजे आपल्या मनात कोणाकोणाप्रती करुणा उत्पन्न झालेली आहे याचा अभ्यास करायचा. प्राण्यांप्रती किती करुणा उत्पन्न झाली, मैत्री उत्पन्न झाली, म्हणजे प्राण्यांना मारूशा वाटत नाही बा. किती आपल्यामध्ये दया उत्पन्न झालेली आहे, करुणा उत्पन्न झाली आहे. समजून घ्या, एवढी आहे काय, एवढी आहे काय, एवढी आहे का, किती करुणा उत्पन्न झाली, दया उत्पन्न झाली. जेवढी दया आणि करुणा उत्पन्न झाली असेल, समजून घ्यायचं आपण लोभापासून आणि तृष्णेपासून तेवढं दूर आहोत. नाही तर मग दिली चापट ठेवून, दिलं मारला गोटा कुत्र्याले, मारली माझं, आहे का नाही. म्हणजे आपण हिंसक हो, त्या थोड्या हिंसापासून आपण हिंसक होतो. जशी एखादी मुंगी चावली लगेच मारून टाकतो मुंगीले. पत्रीला म्हणते घे मारून, तूही पिऊन घे. नवऱ्याने एवढं पेलं, तूही थोडं पिऊन घे. अशी करुणा उत्पन्न झाली पाहिजे. तर ते मुंगीला न मारणं, चावल्यानंतरही चावूच राहिली. ते काहीतरी आपली चुकी असेल, त्याच्यावर पाय पडला असं, किंवा त्या मुंगीचं आपण लेकरू मारलं असं एखादं,
का रे तुला माझ्या लेकराला मारला, हां चावतो, माकोळा असते काही असते, असं काही ना काही समजून घ्या. तर तिथं करुणा आहे का आपल्या मनात, का तिला आपण मारू लागलो लगेच? तर समजून घ्यायचं का आपण लोभ आणि तृष्णा जर करुणा असेल तर याच्यापासून आपण दूर आहोत. जेवढी करुणा तेवढं दूर, जेवढी करुणा आणि मैत्री तेवढं दूर आपण त्याच्यापासून. ह्या असा त्याचावाला अभ्यास करावं लागते. याचं प्रमाणपत्र कोणीच देणार नाही. याचं प्रमाणपत्र आपल्या स्वतःलाच ते समजून घ्यावं लागते का हे मायापाशी आहे काय, तेवढं आहे का, याचा आपण बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. अधिक याच्यामध्ये अजून समजण्याची गोष्ट अशी आहे का साप जरी असेल, साप समजून घ्या बा इथं साप आहे, साप दिसलं तुम्ही मारणार नाही, जाऊ दे, म्हणजे ते भीती निघून जाते मनातून. म्हणजे याच्यापासून आपण किती दूर आहोत त्याची भीती निघून जाते. तर ह्या गोष्टी याच्यावर अभ्यास करण्यासारखी नाही. लगेच मारते नाही हा मला मारून म्हणते, म्हणजे मनात भीती आहे आपल्यावाल्या. याचा म्हणून आपण दोषी आहो काहीतरी, याच्यात डुबलेले आहो आपण, लोभामध्ये डुबलेलो आहो मोठ्या प्रमाणात आणि तृष्णेमध्ये डुबलेलो आहो मोठ्या प्रमाणात. तर ही जेव्हा याच्यापासून दूर असतो आपण, आपली तेवढी भीती निघून जात असते. तो साप काहीच नाही करत. आपल्यापाशी लोभ नसेल आणि तृष्णा नसेल, त्याच्यावर आपलं नियंत्रण आहे, तर साप आपल्याला काही करणार नाही. हे बुद्धाची वाणी आहे, पण माही नाही बापा, नाही तर काही नाही साप, असं ते आहे. पण आपल्यापाशी राग आहे आणि लोभ आहे तर समजून घ्यायचा साप चावते, साप चावते. जर त्याला धक्का लागला किंवा काही लागला किंवा आपला दोष असेल तर चावते तो. म्हणून तर आपण त्याला मारतो ना, म्हणून तर मनुष्य त्याला मारते, कारण तो माहीत आहे मी दोषी आहो म्हणून. ह्या गोष्टी अशा याचा पॅरामीटर लावा लागत असते. ह्या बाबी आपण समजून घ्यायच्या. त्यानंतर क्लेश आणि द्वेष, म्हणून आपण लोभ आणि तृष्णेपासून दूर राहायला पाहिजे. क्लेश आणि द्वेष, कोणालाही क्लेश देऊ नये, कोणालाही क्लेश देऊ नका, दुसऱ्यांसंबंधी द्वेषभावना बाळगू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही. असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे? प्रश्न केलेला आहे. श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा. क्षमा परमतप आहे, क्षमा परमतप आहे, निर्वाण परमपद आहे. क्षमा करणं बा, एखाद्यानं समजून घ्या बम मारलं आणि त्याला माफ करून दिलं, क्षमा म्हणजे किती मोठं ते तप आहे पा. एखादा शिवा देऊ राहिला आणि त्याला आपण माफ करू राहिलो, जा मी घेत नाही त्या शिवाय, सुखी जा, म्हणजे हे तप आहे एका प्रकारचं. ते हारलो आहे, ते कमजोर नाही आपण, असं त्याला अर्थ नाही होत. ते आपण सहनशक्ती आपल्यापाशी की त्याला माफ करू आलो. जर मी झालो बा तर तू मरशील, म्हणून मी तप, हे माझं तप आहे, मी तुला क्षमा केलं, जाय माफ केलं तुला. मागच्या वर्षी असं झालं, बम शिवाय दिला एका जण मला वाचता वाचता, त्या आवाजात मला त्रास होऊ राहिला म्हणते. त्याला आरतीचा त्रास नाही होय, अजांचा त्रास नाही होय, त्याले माया आवाजाचा त्रास होते त्याले. पहा कसा आहे, आपलाच होता बम बेवडा, बम 10 रुपये गडी, आणि बम त्याच्या अंगात कोणते ते पिन भरून दिली, असं सोडलं होते ते, सोडलेले असतात काही जण. बम शिवा दिला त्यानं मला, मग मी त्याला आशीर्वाद देव, सभ्येती यो विवजंतु सब रोगो विनाशतु माते भवतु अंतराय सुखी दिखाय को सुखी हो मंगल हो कल्याण. अजून दुसऱ्या शिवा, अजून तिसऱ्या शिवा. मग त्या बाया उठल्या बिचारा, महिला मंडळ, मग त्यांनी त्याला शांत केलं. मग तरी तो काही दुरून शिवा दे, मग दुरून काय काय शिवाय द्यायला ते बोलूशा वाटत नाही मला, पण आपण माफ करून द्यायला पाहिजे. क्षमा परमतप आहे, निर्वाण परमपद आहे असे बुद्ध सांगतात. दुसऱ्यांची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवज्जित खरा श्रमण होऊ शकत नाही. कोणाचीही निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे, प्रतिमोक्षाच्या नियमांचे पालन करणे आणि प्रतिमोक्षाच्या नियमाचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका. जो स्वतः सुखाच्या शोधात आहे, त्याप्रमाणे जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्यांची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही, त्याला सुख प्राप्त होईल.
विभग्न झालेल्या घटनेप्रमाणे विभग्न झालेल्या घटनेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मुक आहे त्याला निब्बाणपद लाभलेलेच आहे. जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते. जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते. जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयत आणि शुद्धाचरणी आहे, जो दुसऱ्यांचे दोष काढत बसत नाही, तो खरोखर शमन अथवा भिक्खू होय. चाबकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो, त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एक तरी मनुष्य आहे काय? जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यांवरच येऊन पडते, त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो. म्हणजे एखाद्यावर जर आपण चिल्लावलो किंवा रागावलो तर तो त्रास मग आपल्यालाच होते. एखाद्या खूप चिल्लावलो तर मग आपल्याला बीपी लागते, मग झटका ये एखाद्या मग रागाच्या भरातच एखादं मरूनही जाते. म्हणून त्याच्यावर नियंत्रण राहायला पाहिजे, ते दूर केलं पाहिजे. क्रोध आणि वैर. क्रोध आणि वैर. मनात क्रोध भावना ठेवू नका, वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका, हा बौद्ध जीवनमार्ग आहे. क्रोधाग्नी शमन करा. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागविले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले, असे विचार ज्यांच्या मनात वावरत असतात त्याचा क्रोधविकार कधीही शमत नाही. ज्यांच्या मनात असे विचार उठत नाही त्याचा क्रोध शांत झालेला असतो. शत्रूच्या वाईटांवर द्वेष्टाच्या वाईटावर टपलेला असतो. माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, खरे बोलावे, रागावू नये, मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे, क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा, सर्व बंधनावर जय मिळवावा. येणेप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख भोगत नाही. नामरूप, नाम म्हणजे मन, रूप म्हणजे शरीर. अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख भोगत नाही. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत. ज्यामुळे वैर वाढते, पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो. परंतु ज्याने जयापराजयाच्या कल्पनेचा त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो. कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही. उपादान स्कंधासारखे दुःख नाही. उपादानस्कंदासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. वैराने वैर कधीही शांत होत नाही, अवैरानेच ते शांत होते. हा सनातन धर्म आहे. एस धम्मो सनातनो, सनातन धर्म आहे. का सनातन म्हटलं गेल्या भगवान धम्माला? सनातन म्हणजे जसं शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद प्रस्थापित करणारा जगातला सगळ्यात मोठा राजा भगवान बुद्ध, हा इतिहासामध्ये तेच होतं, वर्तमानातही तेच आहे आणि भविष्यातही तेच राहणार. आणि इतिहासापासून चालत आलेली परंपरा जे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, ज्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही, समता, स्वातंत्र्य, बंधु, न्याय आहे, शांती आहे, मैत्री आहे, करुणा आहे, मुदिता, आनंद आहे, हा सनातन धर्म आहे भगवान बुद्धाचा. याला सनातन धर्म म्हणतात. हाही शब्द काही जणांनी चोरू द्या. आपण सत्य सांगत राहायचं. ते काय उत्पन्न करू राहिले? राग उत्पन्न करू राहिले म्हणजे सनातन होय. द्वेष उत्पन्न करू राहिले म्हणजे सनातन होय. लोभ उत्पन्न करू राहिले म्हणजे सनातन होय. आणि मोह उत्पन्न करतात म्हणजे सनातन होय म्हणते आहे. काय कामाचं असं नकली सनातन? एस धम्मो सनातनो. शांती प्रस्थापित करा, मैत्री उत्पन्न करा, करुणा उत्पन्न करा, मुदिता, आनंद उत्पन्न करा. हाच खरा सनातन धर्म आहे. एस धम्मो सनातनो.
ज्यांच्याकडे शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद, जो मनुष्य किंवा त्या धम्मातले लोक हे प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करतात, तोच व्यक्ती सनातन आहे आणि तोच सनातन धर्म आहे. एस धम्मो सनातनो, ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. यानंतर मनुष्य मन आणि मनोमल. मन घडविते तसा मनुष्य होतो. जो स्वतः आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय. काय म्हणते? जो स्वतः आहे त्याचा शोध मनाला करायला लावतो, म्हणजे सत्य, हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल आहे. सत्य शोधणे. आता खोटं आहे त्याला सत्य म्हणून लोक. सांगा किती किती बैताळ बोललं काम आहे. जे खोटं आहे त्याला लोक सत्य म्हणतात. म्हणजे सत्य कसं परखावं हेही माहीत नाही अजून. मन घडविते तसा मनुष्य होतो. जो स्वतः आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय. बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य निवडणूक, बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मनप्रधान आहे. मनुष्य जर दुष्ट विचित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते, त्याप्रमाणे दुःख अशा दुष्टचित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. मनुष्य जर दुःखशुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया. मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबर असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्या बरोबर राहते. मन हे ओढळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो. पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तळफळते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते. ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वकवकलेले असते, अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे. कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते. तू आपल्या स्वतःस एक द्वीप बेट बनव. तू स्वतःस एक द्वीप बेट बनव. परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोचशील. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुपयातील हीन कणाकणाने जाळून टाकतो, त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो. लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो, त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते. सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. भिक्खूंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा. जो मनुष्य काळ्यासारखा निर्लज्ज आहे, उच्चापती करणारा आहे. जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उच्चापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे, अशा माणसाला जीवन सुकर आहे. कसं वाटते ऐकायला? किती म्हणजे जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उच्चापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे, बेछूट डायरेक्ट शिवाय देते, धाळा त्याला बोलू, बेछूट आहे आणि नीच आहे, अशा माणसाला जीवन काय सुकर आहे. काहून सुकर आहे माहीत आहे काय? जग एक अंधार कुरडी. या जगामध्ये असे माणसं त्याला मोकळं राहते मस्त, काही बोललं तरी घ्यावं थोडेसे. नशा, भाईगिरी, बदमाशगिरी, काही या लोकांना सोपं आहे जग जगणं. चांगल्या माणसाला किती त्रास होतो? सोपं आहे काय? म्हणून भगवंतांनी काय म्हटलं, हे जग एक अंधार कुटडी आहे, या जगातला मी एक कैदी. हे शब्द का आले? कारण सगळं अशाच लोकांची दुनिया होती, जास्त
असे लोक असतात त्या काळात, आजही आहे आणि उद्याही राहणार. कारण धम्माकडे वळणारे लोक फार कमी असतात. म्हणून चांगल्या माणसाला त्रास होते. चांगल्या माणसाला त्रास सहन करावा लागते. सहन करा आणि वाटचाल करा. सहन करून जो त्याच्यामध्ये परिपक्व होतो त्याला मग जीवन सुखकर आहे, चांगलं वाटते, मग चांगलं होते. पण हे जग काही अंधारानं भरलेलं आहे, अज्ञानानं भरलेलं आहे, भयंकर अंधार आहे. तुम्ही एखाद्याला चांगले सांगसा तो म्हणते तू पाहिजे ना मला सांगतो, म्हणजे उलटं समजून घ्यायची भावना नाही आहे. आज पहिले कसं होतं, पहिले मुलं पांडीला उभं राहिले घाबरत होते, आता घाबरते काय? कोण काका माझ्या घरात होतं म्हणते, काका होते म्हणते काय करते म्हणजे बिनधास्त पेतात गडी, सिगरेटा पितील, खर्रे खातील, काही भीतीच राहिली नाही आता. मोकाट दारवा पितील, एकदम मोकाट, काही भीती राहिली नाही. पहिले तर थोडं रिस्पेक्ट होती, आदर होता, घाबरत होते का बा काका होय, दादा होय मोठेवाले, याच्यासमोर मला खर्रा नाही खायचा आहे. आता नाही, दादाही खाते, बाबूही खाते, बाबाही खाते, पोरगंही खाते, भाऊही खाते, दुसराही भाऊ खाते. एकामेकाला चालतात मस्त, एकामेकाला पाचतात. बिघडणं काम चाललं, म्हणजे बिघडण्याची वातावरण जास्त आहे आता, सुधरवण्याचं कमी झालं. म्हणून सुधरवण्याचं वातावरण आपण वाढवलं पाहिजे. आपण ते वाढवाल अशी मी आशा बाळगतो. जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे, अशा माणसाला जीवन सुकर आहे. परंतु जो विनम्र आहे, पवित्र अपवित्र याचा विचार करतो, अनासक्त आहे, शांत आहे, निर्मल आहे, अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे. जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो, जो परदारागमन करतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो, जो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणीत असतो. माणसा हे लक्षात ठेव, संयमहीनता स्थिती चांगली नव्हे. माणसा हे लक्षात ठेव, संयमहीनाची स्थिती चांगली नव्हे. लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. काय म्हणते, लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. मग भयंकर वेदना होते. मग एक तर मग लवकर होते, किंवा मग कालांतरानं होते, किंवा मग एकदम म्हातारपणा होते, भयंकर त्रास होते, मग भयंकर वेदना होतात, भयंकर दुःख होते. मग हे दुःख नाही झालं पाहिजे, म्हणून तो धम्म आहे. मग ते समजून घ्यावं लागते. म्हणून म्हटलं गेलेलं आहे का लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. काय म्हटलं गेलेलं आहे, जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. आता अन्न पाण्याबद्दल म्हटलं आहे म्हणजे समजून घ्या, एखाद्याला चारलं आणि जडून राहिलं, मस्त लढला खाऊ राहिला, आम्हाला नाही भेटत असं, याला कसं भेटते? मग तिथं जळत राहिला, मग त्याचा कोणाच्या मनात अग्नी जळून राहिला, त्याच्यासाठी मनात अग्नी जळून राहिली, आता जळून राहिला तो मनात जळत आहे. मग हाच जळत आहे, अग्नी जळत आहे, रागाची अग्नी जळत आहे, द्वेषाची अग्नी जळत आहे, मोहाची अग्नी जळत आहे, लोभाची अग्नी जळत आहे, जळून राहिला तो मनात, त्यालाच त्रास होते. मग जळलं नाही पाहिजे. मन मोकळं होऊन कोणतंही कार्य करायचं असं तर मन मोकळं होऊन केलं पाहिजे. भलाई आपण मग गरीब आहोत, मग थोडंसं एवढं घासभर एवढं आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या ऐपतीप्रमाणे आपण ते कार्य करत राहिलं पाहिजे, दिलं पाहिजे. म्हणून म्हटलं गेलेलं इथं
जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचारांचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते. चांगलं शांत झोप लागते. का बा काहीतरी चांगलं केलं, मी कोणाला तरी भोजन दिलं बा, कोणाला तरी आज मी कोणाला तरी कोरभर भाकर दिली, आज मी कोणाला तरी काहीतरी दिलं बा, याचा आनंद मनात ठेवणं, ते श्रद्धेनं तर ते ना एक सुखानं मग चांगलं वाटते. नाही तर मनात द्वेष, हे घे, अरे बाबा देऊ नको तर असं नाही. तर प्रेमानं द्यायचं असेल तर, नाही तर मग देऊच नका. शांत राहायचं, निंदा नाही करायची. म्हणजे मग तेवढा द्वेष कमी होऊन जाईल, तेवढं ते म्हणजे काय म्हणजे दोष कमी होऊन जाईल. नाही दिलं तरी दोष लागते, पण बोलून जर दिलं तर मग काही कामाचं ते लाभतच नाही ते. म्हणून आहे तर मग खडपूस द्यायचा, नाही चालणारा काहीतरी थेंब तळे साचे, तर हळूहळू मग ते पारमी वाढते माणसाची. तर करायला पाहिजे. मग कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही. परदोष हे सहज दिसतात, परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखडीत असतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी अपेशी फासा लपवून ठेवतो त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवित असतो. जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो, त्याचे दोष विकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर जात राहतो. पापापासून दूर राहा, पुण्य करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा, ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. बघा आता आपण दुसऱ्याला सांगितलं बा, मग स्वतःकडे ते आपल्याला ठेवावं लागते त्याचीवाली पारख, नाही तर मग त्याचं आपल्याला नुकसान जास्त होते, मग ते भयंकर घातपात होते. तर ह्या सगळ्या गोष्टी मग जुळलेल्या असतात. कुठं जर आपल्याला जर दोष लागला, समजून घ्या कोणत्याही मनुष्याला दोष लागला तर काय होते पहा, ॲक्सिडेंट होते, लकवा, हार्ट अटॅक, मिरगी, अलग अलग बिमाऱ्या होत्या. मग लय बिमाऱ्या होते. आज तुम्हाला आम्हाला म्हणते काय मला लागू आहे, सगळ्याला लागू आहे. अलग अलग बिमाऱ्या होते, 2 प्रकारे, शारीरिक आणि मानसिक बिमाऱ्या होते. म्हणजे लोभ बा कोणता लोभ आहे, खाण्याचा लोभ असते. अजून तुला म्हणा गेलं ना शुगर आहे तुला खाऊ नको, नाही खाऊ दे ना थोडंसं, गोड आहे मस्त आहे, झाला शुगर वाढला, शुगर BP आहे बनव, खायचं नाही खा तू ना. लोभ होतो, लोभ, खाण्याचा लोभ, खाऊ दे. शारीरिक लोभ म्हणते याले, आलं लक्षात. पहिले मनामध्ये उत्पन्न होते, मग आपण त्याला लोभ करतो. सगळं भगवंतांनी सांगितलेलं आहे. हाही लोभ करी माणसाने मग बिमारी पाळते. मग म्हणते, मग डॉक्टरकडे गेलं, हां त्याला पैसे जमा करा, तुम्हाला भरती करावं लागते. किती? 50,000. हां 50? कायले खाल्ले? लड्डू खाल्ले. बरं तसं आहे. मग डॉक्टर इथं फुकटाच सांगू राहिलो, घेत नाही. मग आठवतं, अरे त्यानं सांगत होतं, त्या वाचकानं सांगितलं होतं बा खाऊ नका रे बा, गुरुजीनं सांगितलं होतं बा खाऊ नका, ऐकलंच नाही. डॉक्टरचं सांगितलं आता ऐकाच लागते, 50,000 भर लागते. मग कसं राहिलं? म्हणजे पैसे देऊन मग तुम्ही ऐकता डॉक्टरचं. पोटातला गोळा काय नव्हते, सगळं सांगते मग डॉक्टर. कधी झाल्यावर पहिले पैसे काढतो तो पूर्ण, 50,000 बिल, 1,00,000 बिल, 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाख. केवढी मोठी बिमारी आहे, त्या बिमारीच्या हिशोबानं तो बिल काढते. म्हणून भगवंताने दोन्ही गोष्टी सांगितल्या आहे, शारीरिक आणि मानसिक. म्हणून याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. तर यानंतर आपण या पुण्यकर्मावांग पापापासून दूर राहून आपण जास्तीत जास्त पुण्य करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा, ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. अजून एक तरीका आपण वाचून घेऊ. आपण आणि आत्मविजय. जर स्वतःला
सत्व असेल तर त्या सत्वावर विजय मिळवण्याचा आत्मविजय परिपाठ ठेवावा. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. स्वतःवर काय म्हटलं गेलं, जर स्वतःला सत्व असेल तर त्या सत्वावर विजय मिळवण्याचा आत्मविजय परिपाठ ठेवावा. आता आत्मविजय म्हणजे ते आत्मा नाही, आत्मविजय म्हणजे मनाचा विजय. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. मनुष्य स्वतःचा स्वामी आहे, दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार प्रश्न. मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू लागतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण. जो मूर्ख मनुष्य अर्हत आर्य शीलवान माणसाचे शासन उल्लंघित आणि खोट्या धर्मसिद्धांताच्या मागे लागतो त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते. आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो. आपणच पापाचा त्याग करतो, आपणच आपणाला शुद्ध करतो. शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबून असतात. कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. जो केवळ सुखोपभोगासाठी हपापलेला आहे, जो असंयमित खादाड, आताच काढली गोष्ट, खादाड आळशी आणि दुबळा आहे, तो आपल्याच आतताईपणाने नाश पावेल. ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी भोग लालसा नाही, ज्याने इंद्रिय दमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासार्ह व बळकट असतो, तो ज्याप्रमाणे वज्रकायपर्यंत वाऱ्याने उलथून पडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही. जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी, मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यांवर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भुर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःच शुद्ध करू शकतो. माणूस स्वतःच शुद्ध करू शकतो. तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही. कोणत्याही नदीत आंघोळ केली तर माणूस शुद्ध होत नाही, स्वतःच शुद्ध होऊ शकते माणूस. त्याला कोणी फक्त मार्गदर्शन सांगू शकते का बा, आई असन, बाबा असन, भाऊ असन, बाई असन, मित्र असन, त्याला चांगला मार्गदर्शन करण, फक्त त्याला स्वतःच शुद्ध व्हायचं असते. तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही. युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून जो आत्मविजय मिळवितो तोच परमवीर होय. प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी व मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यांवर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो. मनुष्य हा स्वतःचा संरक्षक असतो. त्याला दुसरा कोण संरक्षक असणार? जो स्वतःचे रक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे. स्वतःचं रक्षण करावं लागते आपल्याला. मग सगळ्या प्राण्यांच्या जीवजंतूंपासून आपोआप संरक्षण होते या मैत्रीच्या बलानं. साप, विंचू, काटा काहीच चावणार नाही तुम्हाला. इतकं मैत्रीत बल आहे, ते प्राप्त करावं लागते ते. म्हणून म्हटलं गेलं आहे स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे. जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भुर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःच शुद्ध करतो
तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही. मनुष्य हा स्वतःच स्वतःचा संरक्षक असतो, त्याला दुसरा कोण संरक्षक असणार? जो स्वतःच स्वतःचे संरक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे. बघा, एवढं सगळं भगवंतांनी सांगितलेलं आहे. किती महत्त्वाचं आहे. स्वतःच स्वतःचा संरक्षक आहे तो. मग सगळ्या हानीपासून का त्याला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. कुशल कर्मातलं ते बल त्याचा कामी येत असते. मग त्याला कुठलीही संकट लागत नाही. जरा समजून एखादा मनुष्य आर्मीमध्ये बॉर्डरवर तिथं जीवाचा धोका आहे, त्याच्यापाशी जर कुशल कर्म असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. पूर्ण ड्युटी संपून तो पूर्ण आपलं जेवढी काळाची ड्युटी असेल त्याची 15 वर्षाची 20 वर्षाची ड्युटी संपून तो परत येईल. तर त्याला इच्छा असेल तर कुशल कर्म असेल तर तो परत येईल. इतकं धम्मातल्या कुशल कर्मामध्ये बल आहे. आणि ते कुशल कर्माचं बल आपण सतत वाढवलं पाहिजे आणि ते आपण वाढवाल अशी मी आशा बाळगतो आणि इथे थांबतो. साधू साधू साधू.